देवता ब्रह्म विष्णू आणि समस्त देवगण हो, तसेच दैत्यराज राहू आणि समस्त दानवीर आपणा सर्वांचे मी स्वर्गपती देवेंद्र माझ्या या अमरावतीमध्ये स्वागत करतो. दैत्यगुरु शुक्राचार्य यांची भेट घेऊन बरेच दिवस झाले, परंतु समुद्र मंथनाबाबत जो दिलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाबाबत त्यांचे मत आम्हाला आजच्यावेळी कळाले नाही. देवराज इंद्र दैत्यगुरूंचा सांगावा घेऊनच ज्या दानवीरांनी ज्या ठिकाणी प्रयाण केलेलं आहे, काय म्हणत आहे दैत्यगुरु शुक्राचार्य आणि समस्त दानवीरांचा या समुद्र मंथनात पूर्ण पाठिंबा आहे, परंतु समुद्र मंथनातून प्राप्त होणाऱ्या अमूल्य साधन संपत्तीची विभागणी दानव योग्य प्रमाणात व्हायला पाहिजे एवढे सर्वांग सुंदर यांचे अस्तित्व अनंत काळापर्यंत टिकण्यासाठी हे समुद्र मंथन होणे अनिवार्य आहे. या समुद्र मंथनात देव आणि दानव दोघांचे विषय सारखेच खर्ची पडणार आहे आणि त्याचे काही समुद्र मंथनाची दैत्यराज मंगल ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आपण समुद्र मंथनाबाबत सर्व माहिती विष्णुदेवांकडून समजून घेऊया. समस्त हो 67 योजनेच्या क्षीरसागरात मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नामाचे लोखंड करून आपण समुद्र मंथनाला प्रारंभ करणार आहोत. एका बाजूने देवगण आणि दुसऱ्या बाजूने दानवी सर्वस्वी बळ प्रयोग करून समुद्र ढवळून काढते आणि समुद्र मंथनातून निर्माण होणाऱ्या चौदा आपल्याला मिळेल यात मुलीशांना थांबा सूर्यदेव, मी मध्येच बोलतो. उपभोग घेण्यापूर्वी त्या उपयोगाचे नियोजन करा. वासुकी नागाच्या अग्रभागी आणि अंत्यभागी कोण वीर कसे फलप्रयोग करतील तेही आता स्पष्ट करा. पाप सारे भंगले
केवळ आपल्या पदनम्रतेने हा विणा या चिपळ्या यातून जो मधुर स्वर निघतो त्याचा संदेश या साऱ्या जगाला ती भ्रमंती करणे हेच या नादाचे असे कर्तव्य. नारायण 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 नारायण. आज समस्त देवगण आणि शूर दानवी कोणत्या तरी आनंदोत्सवात आहे. मला वाटतंय समुद्र मंथनाची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली दिसते. नारायण नारायण. होय मुनिवर, समुद्र मंथनाच्या वेळी अग्रभागी आणि अंत्यभागी कोणी कसा बलप्रयोग करावा त्यावरती विचारमंथन चालू आहे. नारायण नारायण एवढंच ना, मग यावरती मी एक सुवर्ण मध्य सुचवितो. नारायण नारायण. समस्त देवगणांपेक्षा या शूर दानवीरांचे सामर्थ्य अफाट आहे. नारायण नारायण. तेव्हा भयंकर मुकदाह समस्त दानव सहन करू शकतील, तेव्हा अग्रभागी समस्त दानव असतील आणि अंत्यभागी समस्त देवगण नारायण नारायण दोन्ही मिळून आपल्या बलाचा यथेच्छ उपयोग करतील. नारायण नारायण. हा मुनिवर, नारायण नारायण. आपल्या प्रचंड शक्तीची कल्पना आपल्याला उमललेली दिसते. नारायण नारायण. तेव्हा वासुकी कोरबंडाच्या अग्रभागी समस्त दानवी बलाची प्रत्यंश चढवून गती देतील आणि संपूर्ण समुद्र मंथनाला भिंगरीची गती देतील. ब्रह्मपिता यावरती आपले मनोगत कथन करत. नारायण नारायण. समुद्र मंथनावरती आपण सर्वांनी यथोचित विचार विनिमय साधलेला आहे. महापराक्रमी प्रयोगन आणि महाबलशाली असुरराज असुर गण या पृथ्वी तलावरती एक अलौकिक कार्य म्हणजे समुद्र मंथन. समुद्र मंथन. ईश्वराचे दान जन्म अनमोल मानवा. ईश्वराचे दान ज्ञानाविना जन्म तुझा आहे पशु समान रे. आहे पशु समान.
समस्त देवगण आणि शूर दानवीर यांनी एकत्र येऊन समुद्र मंथन करण्याचे योजले आहे. नारायण नारायण. त्यामध्ये वासुकी नागाच्या नावाचे दोरखंड, मंदार पर्वताची रवी आणि कच्छ अवतार यांचा समावेश असणार आहे. तेव्हा त्या ठिकाणी आपण यथेच्छ जाऊन या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. नारायण नारायण. कोणाच्या पदरी काय पडते ते आपण त्याच ठिकाणी जाऊन पाहिले पाहिजे. नारायण नारायण. लाख यत्न करूनी प्राणी अनुमान लावू न शके. नारायण नारायण. लाख यत्न करूनी प्राणी अनुमान लावू न शके. परमेश्वराच्या या रचनेचे रहस्य कुणी जाणू न शके. नारायण नारायण. जीवनी येऊन दुष्ट होऊ नको रे. वाटे खंत या मना. जीवनी येऊन दुष्ट होऊ नको रे. वाटे खंत या मना. शेवटी भोगाव्या लागतील तुझला
सर्वस्व पणाला लावा या समुद्र मंथनासाठी. जर या समुद्र मंथनातून अमूल्य साधन संपत्ती प्राप्त झाले तर या त्रैलोक्यामध्ये सुख शांतता नांदे. नारायण नारायण वीर हो, नारायण नारायण नारायण. देवगण काही घटकाच होऊ द्या मला प्रयोग. नारायण नारायण. ओढा ओढ भारी चाले चौसष्ट योजनेच्या विस्तीर्ण क्षीरसागरात देव दानव आणि समुद्र मंथन केले. आणि याच समुद्र मंथनातून प्राप्त झालेले अनमोल साधन संपत्ती यांची विभागणी देव आणि दानवामध्ये यथायोग्य प्रमाणात संपन्न झाली. परंतु अमृतकुंभ अजूनही आमच्या दृष्टीआड आहे. असुर सम्राट, अथक परिश्रम करून मिळवलेला तो अमृतकुंभ नाश करू नमत अजरामर व्हायचं आहे. अजरामर. आपला आणि आता अमृत पंचेच्या वेळी काही झालं तरी या अमृत कुंभाचा शोध घेतात काय. नारायण नारायण आहे अमर आत्मा शरीरास मूल नाही. आहे अमर आत्मा शरीरास मूल नाही. करती कशाला मानवा, करती कशाला मानवा, वरवरची बडाई. आहे अमर आत्मा शरीरास मूल नाही. आहे अमर आत्मा शरीरास मूल नाही. नारायण नारायण. शूर दानवीरांनो,
समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या अमूल्य साधन संपत्तीची वाटणी तुम्ही आणि समस्त देवगणाने अगदी योग्य प्रकारे केली तर नारायण नारायण. परंतु नारायण नारायण परंतु रत्नांची वाटणी अगदी योग्यरित्या झाली ना. नारायण नारायण असुराज राहू. हो मुनिवर, नारायण नारायण. रत्नांची विभागणी पुरेपूर आम्ही आमच्या हिमतीने प्राप्त करून घेतली, परंतु अमृत कुंभ अजूनही आमच्या दृष्टीआड आहे. त्याची प्रतीक्षा करतोय आम्ही. नारायण नारायण नारायण. प्रतीक्षा प्रतीक्षा प्रतीक्षा. हे भोळ्या राक्षसवीरांनो, समुद्र मंथनातून प्राप्त झालेला अमृतकुंभ अमृत कलश समस्त देवगण घेऊन केव्हाच आपल्या राजमालाकडे गेले तर नारायण नारायण. तेव्हा तुम्ही इथे काय करता? निघा सत्वरी त्यांचा पाठलाग करून तो अमृतकुंभ तुमच्या स्वाधीन करा म्हणतोय. नारायण नारायण नारायण. मी निघतो म्हटलं माझ्या पुढील भ्रमंतीला. नारायण 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 नारायण. या असुर जनांशी समजावील कोण कसे? नारायण नारायण. या असुर जनांशी समजावील कोण कसे? पालत्या घड्यावर नारायण नारायण. पालत्या घड्यावर पाणी जाया वाया जाईल जसे. नारायण नारायण. असुर सम्राट राहू, आता आता आपल्याला त्या देवांचा पाठला करून तो अमृत कलश त्यांच्याकडून हिसकावून घेतलं पाहिजे. मला इथं खरं वाटतंय, तुम्ही सर्व दानवीरांना अमृत स्पर्शासाठी सज्ज ठेवा. अदृश्य रूपाने देवसभेत जाऊन अमृत कुंभ घेऊन येतो. ठीक आहे, आम्ही तुमची प्रतीक्षा करतो. आता मात्र अद्भुत प्रार्थना करून सारे दानवीर येतो मंगळ. आता मात्र या अमृत कुंभासाठी देव आणि दानवांचा संघर्ष अटळ आहे, अटळ. आणि या संघर्षाची सुरुवात इथूनच करूया. आसुरी नृत्याचा आरंभ करून त्याचा डंका देव दानव मानवापर्यंत पोहोचू दे. येतो मंगळ. होऊ दे आसुरी नृत्याला सुरुवात. भाग्य कुणाचे नाही सारखे रंग आणि राव. अपंग अंध कुणी जन्मतो सत्याला नाही वाव. ब्रह्मदेवाचा डाव साहा, ब्रह्मदेवाचा डाव, ब्रह्मदेवाचा डाव साहा, ब्रह्मदेवाचा डाव. भाग्य कुणाचे नाही सारखे, भाग्य कुणाचे नाही सारखे रंग आणि राव. अपंग अंध कोणी जन्मते सत्याला नाही वाव. ब्रह्मदेवाचा डाव साहा, ब्रह्मदेवाचा डाव.
स्वर्गाधिपती देवेंद्र आपल्या चरणी या ब्रह्मपुत्र नारदाचे वंदन आहे. नारायण नारायण. आज समस्त देवगण कोणत्या तरी आनंदोत्सवात रममाण झालेली दिसतात. या आनंदोत्सवाचे कारण या ब्रह्मपुत्र नारदाला कळू शकेल का? नारायण नारायण. होय मुनिवर, समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या त्या अमृत कलशाचे या समस्त देवतांनी प्राशन करून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले आहे. आणि माझ्याकडून हरवलेल्या त्या 14 रत्नांचा शोध देखील समुद्र मंथन करून समाप्त झाला आहे. आणि आता मात्र ते दानवीर नारद मुनी आणि आता मात्र ते दानवीर या अमृत कलशासाठी आकाश पाताळ एक करत आहे. नारायण नारायण. सावधान समस्त देवगण हो, सावधान. नारायण नारायण. समस्त देवगण हो, समुद्र मंथनातून प्राप्त झालेला अमृत कलश तुम्हा सर्व देवांच्या स्वाधीन आहे याची पुरेपूर खात्री त्या शूर दानवीरांना आहे. तेव्हा ते कोणत्याही क्षणी तुमच्या मागावर येऊ शकतात. आणि जर का त्यांनी अमृत प्राशन केले तर मात्र त्यांचा प्रतिकार करणे अवघड होऊन बसेल. नारायण नारायण. तेव्हा म्हणतो सावध रहा. निघतो मी म्हटलं माझ्या पुढील भ्रमंतीला. नारायण नारायण. रोज विसरावा तो अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार. काम क्रोध करतो विनाश, अतिलोभात होतो विनाश, अतिलोभात होतो विनाश. नारायण नारायण. समुद्र मंथनातून प्राप्त झालेले रोज कामधेनू, कल्पतरू, धन्वंतरी यांसारख्या रत्नांची देव आणि दानवात समप्रमाणात विभागणी झाली असून त्या अमृतप्राशनासाठी त्या दानवांची धडपड चालू आहे. तर का त्या अमृतप्राशन त्या दानवांनी केले या खंडामध्ये अराजकतामध्ये आणि नित्य कर्म करणं अवघड होईल. आणि म्हणूनच आपण त्या सर्व दानवांना त्या अमृत कलशाला शेकडो एक गोष्ट मात्र या अमृत कलशासाठी देव दानवांचे युद्ध मात्र आहे. हो विष्णुदेव, या देवसभेत कोणीतरी असं गुप्तरूपाने प्रवेश आहे. हो विष्णुदेव, हा अमृताच्या गुप्तरूपाने प्रवेश करून अमृत प्राशन करून आपल्या मनात देवगण, तुम्ही मुळीच काळजी करू नका. तो राम इथून जिवंत जाऊ शकत नाही. देवेंद्र, त्याला प्रतिबंध करा, अन्यथा राहू, तू आमच्या देवत्वाला आव्हान केलं आहे. तेव्हा प्रकट होऊन आमच्या आव्हान स्वीकार. हे कपटी देवानो, समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या साधन संपत्तीची विभागणी देव आणि दानवामध्ये समप्रमाणात केली जाईल हे तुम्हीच मान्य केले होते. आणि आता मात्र त्या अमृत कुंभापासून या समस्त दानवीरांना दूर सारून तुम्ही आमच्या क्रौर्याला वंदले. क्रौर्याला तेव्हा भोगा त्याची कर्मफळे. सर्वस्व पंधरा लावून त्याच्यावर आक्रमण करा. अन्यथा हा अजरामर काढो आपल्या डोक्यात आणू शकतो. समस्त देवतांनो, या रामदैत्यावरती चौखाया हल्ला करा.
त्या राहूचा शिरच्छेद करून आम्हा देवावरील संकट आप दूर केले. आम्ही आपल्या चरणी लीन आहोत. नाही देवगण हो, आपल्यावर संकट सुरू झाले हा तुमचा भ्रम आहे. हे पहा, रामचे घर कसे गडगडत आहे त्याचा प्रतिकार करा. होय देवेंद्र, येऊ दे त्याला. मी माझ्या प्रकट सूर्य केल्याने त्याचा भस्म करतो. आपल्यावरील संकटाला प्रतिकार करा. तेव्हा आपण इच्छित केली सदा असुर सम्राट राहू त्याचे धीर त्या विष्णूने पुन्हा वेगळे केले. त्याला वाटत असेल दानवीर आता भयभीत होऊन पळाले असतील, पण त्या देवांना या रणभूमीमध्ये भिरीला मिळवल्याशिवाय हे दानवीर स्वस्थ बसणार नाही. होय केतू, राहुला देवाने खडकाने मारले, पण ह्याचा सांग घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. हे विष्णू, ये आता सगळ्यात पाहतो तुझा जन्माच्या संगे जन्म आणि मृत्यू, जन्माच्या संगे जन्म आणि मृत्यू, विसरू नको मानवा. दोन दिवसाच जीवन जीवन प्रभूला करी अर्पण. दोन दिवसाच जीवन जीवन प्रभूला करी
नारायण नारायण हे महापातकी दानवीरांनो, तुम्ही प्रत्यक्षात अमृत प्राशन न करता तुमच्या पंक्तीला विष्णुदेवाने मोहिनेचे रूप धारण करून तुम्हाला मदिरा प्राशन करायला लागते. नारायण नारायण. आणि आता थोड्याच वेळात मोहिनीच्या आज्ञेनुसार सूर्यदेव आपल्यावरती चाल करून येत आहेत. नारायण नारायण. तेव्हा सावध रहा म्हणतो. नारायण नारायण. विष्णूने पण डाव साधला. आता सूर्यदेवांसह सर्व देवांना नारायण नारायण. नारायण नारायण पराक्रम. नारायण नारायण. हे शूरदानवीरानो, पराक्रम दाखवण्याची हीच यथायोग्य वेळ आहे. नारायण 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 नारायण. परंतु एक ध्याने असू द्या, अति गर्व करा नव्हे. गर्वाचे घर, गर्वाचे घर, गर्वाचे घर, गर्वाचे घर खाली असते. नारायण नारायण. विनाशकाळी विपरीत बुद्धी. नारायण नारायण. निघतो म्हटलं मी. येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाणार काय. येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाणार काय. नको अभिमान करू.
एखादा आदर्शाप्रमाणे तुम्ही अमृत प्राशन केलं काय असं आक्रमण दानवीरांचा कुर्ता पाडाव झाला आहे. अवघ्या 10 घटकात 6 स्तुपी राक्षस यमसत निघेले. आता त्रैलोक्यात मारलेला हाकार शांत होईल. नाही, हे सूर्यदेव शांत नाही. आता पुढे याला सुरुवात झालेली आहे. आळस तुमच्या मागावर. रसिक हो, समुद्र मंथनाच्या वेळी देवाने आपला स्वार्थ साधला आणि त्यातून प्राप्त झालेला अमृत कलश आपल्या स्वाधीन केला आणि अमृत कलश प्राशन करण्याच्या आनंदोत्सवात रममाण झाले असता राहू दैत्याने गुप्त रूपाने देव सभेत प्रवेश करून अमृत प्राशन केले आणि अजरामर झाला. त्याचा प्रतिकार करणे साऱ्या देवांना अवघड होऊन बसले. साऱ्या देवांनी त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठ केली, परंतु व्यर्थ. अखेर विष्णू देवाने सुदर्शन योजून राहूचे शिर धडा वेगळे केलं. राहूचे धड तर विष्णू देवाने महत् प्रयत्नांनी स्थिर केले, परंतु राहू दैत्याचे शिर अदृश्य होऊन आकाशमार्गी दानवांकडे गेले आणि अजरामरच राहिले. पहा, प्रत्यक्षात रंगमंचावरती राहू मुखाचा महाकाय अवतार. हे पलपुट्या सूर्या, हे राहूचे मुखच काळ म्हणून तुमच्या मागे आले. हे तुम्हा सर्वांना यमसती धाडायला. ये असा सवार ये.
कुठेही लपलात तरी या राहूच्या तीक्ष्ण नजरेतून आणि माझ्या या कर्णेंद्रियाच्या प्रहारापासून तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही, कोणीही नाही. मलाच तुमच्या मागावर. त्रैलोक्यावर आलेले संकट विष्णुदेवांच्या कृपेने दूर झाले आहे. राहूच्या सर्वांगात हा मुलगा अंश आहे, म्हणजे त्याला अमरत्व प्राप्त झाला असेल. राहूचे शीर एखाद्या अज्ञान स्थळी कोसळले असेल, एखाद्या पाषाणाप्रमाणे. देवगण हो, राहूची शीर एखाद्या पाषाणाप्रमाणे नसून सजीवाप्रमाणे आपला पाठलाग करत आहे. ते भयानक राहूचे शीर 45,000 योजनेचे पसरलेले असून त्याच्यात अफाट सामर्थ्य आहे. देव हो, त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ ठरला. कसा आमचा सुदर्शन घडला? मला अभय द्या, मला अभय द्या. अभय आहे, येऊ दे त्याला इकडे. पाहतो त्याचा पराक्रम. अरे चार कर्म करणाऱ्या आणि मौल्यवान रत्नांचा उपभोग घेणाऱ्या देवेंद्र, दैत्य मदिरेच्या नादात बेधुंद असता तू त्यांचा संहार केलास आणि त्याचा सूड घेण्यासाठी हे राहू मग तुम्हा सर्व देवांना युद्धाचे आव्हान देतो. आव्हान. अरे मूर्ख दानवा, तुझे 2 तुकडे तर तेव्हाच झाले आहे. आणि आपला जो काही थोडाफार जीव उरला आहे त्याचाही आता समाचार घेतो. समाचार या स्वीकार रंगण.
इतकाच कर्म झाला असेल तर स्वीकार आक्रमण. फौजीच प्रतीक्षा करतोय. देवेंद्र ये समोर रणांगणात. प्रहारापुढे आपला टिकावं लागणं शक्य नाही. तेव्हा आपण येथून काटा पाय घेऊया, पलायन करूया. अमृत प्राशन केलेल्या राहू मुकापुढे निष्प्रभ ठरले आहेत. निष्प्रभ हे देवानो, आलोच तुमच्या मागावर. शंकर हे अभयंकर जय
नारायण नारायण. देवाची अत्यंत लगेच झटकवणारी आपली भावमुद्रा आज कोणत्या तरी विवंचनात दिसते. काय आहे प्रयोजन? शुभ प्रणाम निलकंठा, शुभ प्रणाम. देवर्षी अशी कोणती घटना या त्रिभुवनात घडली आहे की ज्यामुळे ब्रह्मपुत्र भयभीत झाले. कथन करावे. नारायण नारायण. हे हरिहरेश्वरा, गणनायिका पार्वतीवरा, ते 45,000 योजने पसरलेले राहूचे महाभयानक शीर अखंड त्रैलोक्यामध्ये हाकार मागत आहे. त्याने साऱ्या देवांना जिंकून ते आता आपल्या कैलास पर्वताच्या दिशेने प्रयाण करत आहे. तेव्हा प्रभू, त्याचा नाश करून हा माजलेला गोंधळ समाप्त करा प्रभू, समाप्त करा. नारायण नारायण. निघतो म्हटलं मी माझ्या पुढील भ्रमंतीला. नारायण नारायण. भगवंत नामास रोज स्मरावे, भगवंत नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न विसरावे. भगवंत नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, मनुष्य जन्म मिळतो एक वार. राम नामात सुख द्या परंपार, सुख द्या परंपार. नारायण. राहूच्या मुखातून एवढे सामर्थ्य कुठून आले? होय पार्वती, विष्णूने सुदर्शन योजून राहूचे शिर उडवले. तथापि शिरामध्ये अमृताचे असलेले तेही अजरामर राहिले. आणि हो, या दानवांना अमृत प्राशन करायला न मिळाल्याने ते जास्तच विकोपाला गेले आहे. नाही पार्वती, देवा महादेवा, समुद्र मंथनाच्या वेळी शेष मुखातून बाहेर पडणारे भयावह विष आपण ग्रहण करून या त्रैलोक्याचे रक्षण केले. अतः त्या राहूच्या शिरापासून सर्व देवगण भयभीत झाले आहेत, भयभीत झाले आहेत. होय महादेवा, भयभीत होऊन आपल्याच आश्रयाला आले आहेत. देवा, आमचे रक्षण आपण प्रोषणचा निर्घंटा. होय निर्घंटा, हे भयानक राहूचे शीर आपल्या मागावर येत आहे. तुम्हीच त्याचा समाचार घ्या. येऊ दे त्याला कैलासावर. या त्रिशूळाने त्याच्या शिराचा भेद करतो. हे पळपुट्या देवानं कैलासावर आश्रय घेतलात काय? पण आता प्रत्यक्ष कैलासनाथ देखील तुम्हाला या राहू मुखापासून वाचवू शकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सर्व देवांना युद्धाचे आव्हान देतो. या राहू मुखाचा प्रतिकार करा, प्रतिकार. हे उन्मत्त दानवा, अमृत ग्रहणाचा एवढा विकोप, तुझे आव्हान मी स्वीकारतो. स्वीकार युद्ध.
या त्रिपुरामध्ये कोणी नाही, त्यामुळे तू मर्दा मागून घे. हे कैलासाधीश, माझी शक्ती हा तुझ्याच कृपेचा प्रभाव आहे. तू माझ्यावर प्रसन्न झालास हे या देहाचे परम भाग्य आहे. तेव्हा हा शिवभक्त देखील आपणास वरदान देऊ इच्छितो. तेव्हा अपमानित न होता आपणही मजकडून वरदान मागावे. तू माझं प्रसन्न असशील तर त्रिपुरामध्ये निर्माण झालेली अराजकता तोही समाप्त कर आणि आम्हा देवांची गिरक शस्त्रे आम्हास परत दे. शस्त्रे तथास्तु. हे नीलकंठ, तू माझ्यावर प्रसन्न आहेस. मग दे मला सूर्यचंद्र दे सूर्यचंद्र. ठीक आहे, हे राहू दे. त्या काही घटिका सूर्य आणि चंद्र तुझ्या स्वाधीन राहतील. देवगण हो, गणेशाच्या कृपेने आणि महादेवच्या आशीर्वादाने ही माजलेला गोंधळ, ही अराजकता संपन्न झाले, संपले आहे. तेव्हा आपण निजस्थळी प्रयाण करूया. काही घटका का होईना सूर्य आणि चंद्राला ग्रासून काही क्षण या त्रैलोक्यात यज्ञ याग नित्य कर्मे बंद पडून अहंकार उडे.